हॅलो मित्रांनो, आपण बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हा चॅप्टर चालू केलेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतात, त्यांचे फॉर्म्युला कोणकोणते आहेत. फॉर एक्झाम्पल बॉन्ड लाईन फॉर्म्युला, झिगझॅग फॉर्म्युला, हे सर्व आपण स्टडी केलेलं होतं. यानंतर या चॅप्टरमधला पुढचा पार्ट आपण स्टडी करणार आहोत, तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बेस्ड ऑन स्ट्रक्चर. ऑर्गॅनिक कंपाऊंडचं दोन पद्धतीने क्लासिफिकेशन करता येतं. पहिलं क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन इट स्ट्रक्चर आणि दुसरं क्लासिफिकेशन आहे बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप. पहिल्या क्लासिफिकेशनमध्ये बेस्ड ऑन स्ट्रक्चरमध्ये त्याचं शेप कसं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, याच्यावरून हा क्लासिफिकेशन आहे. परंतु सेकंड टाईप ऑफ क्लासिफिकेशन जो आहे बेस्ड ऑन फंक्शनल ग्रुप, ते त्याचे रिॲक्शन कसे होतात, त्यामध्ये कोणता महत्त्वाचा ग्रुप आहे, याच्यावर हा सेकंड क्लासिफिकेशन आहे. तो आपण पार्ट नंतर पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता हा महत्त्वाचा पार्ट चालू होत आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड बेस्ड ऑन स्ट्रक्चर. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड मेनली इन टू ग्रुप्स. सर्वांनी हा जो चार्ट आहे तो आपल्या वहीमध्ये काढून घ्यायचा आहे. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड, वहीमध्ये आडव्या पेजवर व्यवस्थित हा चार्ट तयार करा. फर्स्ट क्लासिफिकेशन इट इज मेनली डिवायडेड इंटू टू पार्ट्स. ॲलिसायक्लिक कंपाऊंड्स, ॲलिसायक्लिक इज ऑल्सो कॉल्ड ॲलिफॅटिक कंपाऊंड्स और ॲलिफॅटिक कंपाऊंड्स आर ऑल्सो कॉल्ड ओपन चेन कंपाऊंड्स. अँड सेकंड क्लासिफिकेशन इज सायक्लिक कंपाऊंड्स और क्लोज्ड चेन कंपाऊंड्स. या प्रत्येकाचे डेफिनेशन काय आहेत, त्याचा अर्थ काय आहे, आपण नंतर पुढं बघणारच आहोत. सध्या सगळ्यात पहिल्यांदा फक्त आपण क्लासिफिकेशन बघूयात. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स. फर्स्ट क्लास इज ॲलिसायक्लिक और ॲलिफॅटिक और ओपन चेन, अँड सेकंड क्लास इज सायक्लिक और क्लोज्ड चेन. ॲलिफॅटिकचं क्लासिफिकेशन ऑलरेडी तुम्हाला 9वी-10वीला झालेलं असेल. ॲलिफॅटिक कंपाऊंड्स किंवा असायक्लिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड इंटू टू ग्रुप्स, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. त्याच्यामध्ये सॅच्युरेटेडचं एक्झाम्पल आहे अल्केन, अनसॅच्युरेटेडचं एक्झाम्पल आहे अल्कीन आणि अल्काईन. तुम्हाला सगळ्यांना डेफिनेशन ऑफ अल्केन, अल्कीन आणि अल्काईन माहीत आहे, तरीसुद्धा थोडंसं रिव्हिजन करूयात आपण. अल्केन आर ओपन चेन सॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. तसंच अल्कीनचे डेफिनेशन ओपन चेन अनसॅच्युरेटेड ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि अल्काईनची डेफिनेशन आहे ओपन चेन अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कंटेनिंग कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. हे क्लासिफिकेशन ऑलरेडी तुम्हाला झालेलं आहे, म्हणून आपल्याला तर 11वीला मेन सायक्लिक किंवा क्लोज चेनचं क्लासिफिकेशन बघायचं आहे. So cyclic or closed chain, it is also called ring compound. They are classified into two groups. Homocyclic is also called carbocyclic, and second class is heterocyclic. Now homocyclic compounds are again classified into two groups, alicyclic and aromatic compounds, in which aromatic compounds are again classified into benzenoid aromatic, non-benzenoid aromatic, whereas heterocyclic compounds are classified into heterocyclic aromatic and heterocyclic non-aromatic organic compounds. तर सगळ्यांनी हा क्लासिफिकेशन आपापल्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. क्लासिफिकेशन जरी अवघड वाटत असेल तरी त्याचे डेफिनेशन तुम्हाला समजल्यानंतर सगळ्यांना इझिली लक्षात येईल. त्यामुळं आपण वन बाय वन आपण प्रत्येकाचे डेफिनेशन स्टडी करत जाऊयात. परंतु ही डेफिनेशनच्या अगोदर सगळ्यांच्या वहीमध्ये हा चार्ट असला पाहिजे. सो द फर्स्ट क्लास इज ॲलिसायक्लिक और ॲलिफॅटिक और ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. In this type, carbon atoms are linked with each other to form straight chain or branched chain compound. अनेक कार्बन एकमेकाला जोडून त्यापासून जर चेन तयार झाली, परंतु चेन तयार होत असताना त्यांच्या पहिला आणि शेवटचा कार्बन जर एकमेकाला परत जोडला गेला तर तिथं रिंग तयार होईल. परंतु या ओपन चेन किंवा ॲलिसायक्लिक आणि ॲलिफॅटिक या कंपाऊंडमध्ये
दे डज नॉट फॉर्म रिंग. ह्यांची रिंग जी आहे ती ह्यांची जी चेन आहे ती ओपन चेन असते. फॉर एक्झाम्पल अल्केन, अल्किन, अल्काईन एक्झाम्पल तुम्हाला माहीतच आहेत. कुठेही याच्यामध्ये तुम्हाला सायकल पूर्ण झालेली दिसत नाही किंवा पूर्ण अशी रिंग गोल दिसत नाही किंवा शेवटचे कार्बन एकमेकाला जोडले गेलेले नाही आहेत. अल्केनमध्ये मी एक्झाम्पल घेतलेलं आहे CH4 म्हणजे मिथेन, दुसरं CH3 म्हणजे इथेन. अल्किनमध्ये एक्झाम्पल घेतलेलं आहे मी इथिन. अल्काईनचं एक्झाम्पल आहे प्रोपाईन. या सगळ्यांमध्ये तुम्हाला कळेल की जी रिंग कुठेही नाही आहे, कार्बन एकमेकाला जोडले गेलेले आहेत आणि त्यांच्यापासून स्ट्रेट चेन किंवा झालेलं किंवा काही वेळेस ब्रांच चेन झालेली असेल. नेक्स्ट एक्झाम्पल प्रोपेन और नॉर्मल प्रोपाईल अल्कोहोल. और या ठिकाणी बघा आयसोब्युटेन, इथं ब्रांचिंग झालेलं आहे. मधल्या कार्बनला 3 कार्बन अटॅच झालेले आहेत. इट इज कॉल्ड आयसोब्युटेन. इट इज ब्रांच्ड चेन. असं स्ट्रेट चेन किंवा ब्रांच चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड असतील कार्बनचे जर चेन तयार झालेले असेल, इट इज कॉल्ड सायक्लिक ऑर ॲलिफॅटिक ऑर ओपन चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. नाउ नेक्स्ट क्लास इज सेकंड क्लास इज सायक्लिक ऑर क्लोज्ड चेन ऑर रिंग कंपाऊंड्स. रिंग कंपाऊंड्स नाव तुमच्या पुस्तकात दिलेलं नाही आहे, तुम्हाला हे एक्स्ट्रा मी नाव सांगितलेलं आहे. सायक्लिक ऑर क्लोज चेन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ऑल्सो कॉल्ड रिंग कंपाऊंड्स. आता ह्याच्यामध्ये मात्र कार्बनची चेन जी आहे ती एकमेकाला जोडली गेलेली आहे. शेवटचा आणि पहिला कार्बन एकमेकाला जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे इथं 3 कार्बनची चेन असेल, रिंग असेल किंवा 4 कार्बनची रिंग असेल किंवा 6 कार्बनची रिंग असेल, 5 कार्बनची रिंग असेल. ज्यावेळेस टर्मिनल म्हणजे कुठला तर पहिला आणि शेवटचा, हे जर एकमेकाला जोडून त्यापासून रिंग फॉर्म झाली असेल तर अशा ऑर्गॅनिक कंपाऊंडला म्हणलं तर सायक्लिक. जसं सायकल पूर्ण झालेली आहे त्यांची, तसंच त्यालाच म्हणलं तर क्लोज चेन किंवा त्यालाच म्हणलं तर रिंग. एक्झाम्पल दिलेलं आहे मी. पहिला सायक्लोब्युटेन, त्याला CH2 असं 4 चौकोनात लिहिलं तरी चालेल किंवा नुसतं असं चौकोन जरी केलं तर इट इज ऑल्सो सायक्लोब्युटेन. सेकंड एक्झाम्पल दिलेलं मी सायक्लोहेक्झेन. टोटल 6 कार्बन आहेत आणि 6 कार्बन एकमेकाला सायकलमध्ये म्हणजे रिंग फॉर्ममध्ये जोडले गेलेले आहेत म्हणून त्याचं नाव आहे सायक्लोहेक्झेन. तिसरं एक्झाम्पल मी दिलेलं आहे बेन्झिन, ज्याच्यामध्ये 6 कार्बन जोडले आहेत परंतु तिथं अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड आहेत. सो बेन्झिन कंटेन्स अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. नाउ ॲज वी नो